नमस्कार. 25 मिनिटं 50 बातम्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूया वेगवान स्वरूपातल्या बातम्यांना. मुंबई गोवा महामार्गाला 15,600 कोटी खर्च आला असून हा महामार्ग पुढील 9 महिन्यांमध्ये पूर्ण केला जाईल. ही घोषणा केली विधानसभेत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी. तब्बल 15,600 कोटी रुपये खर्च करून तयार केलेला हा मार्ग पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं औचित्य साधत राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी आणि मार्च अशा 2 महिन्याचं एकत्रित 3,000 रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला गेलाय. येत्या बुधवारपर्यंत महिलांच्या बँक खात्यात 2 महिन्यांचे पैसे जमा होणार आहेत, अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. राज्य सरकारनं सार्वजनिक वितरण प्रणालीतील सगळ्या रेशन कार्ड धारकांकरता ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य केलेली आहे. याआधी अंतिम मुदत 28 फेब्रुवारी होती, पण नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन ती मुदत 30 मार्चपर्यंत वाढवली गेली आहे. ई-केवायसी न केल्यास शिधा वितरण बंद होणार असल्याचं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण आणि पनवेल या टर्मिनसवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री 16 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात आली आहे. होळी आणि धुलिवंदनानिमित्त गर्दीची शक्यता गृहीत धरून ही खबरदारी घेण्यात आली आहे. जागतिक अनिश्चिततेच्या काळात चांदी आणि गुंतवणूकदारांना गुंतवणुकीसाठी आकर्षित करते. चांदीनं यावर्षी सुमारे 11% परतावा दिलाय. इतर मौल्यवान धातूंच्या तुलनेमध्ये स्वस्त किमतीमुळे पुढील 2-3 वर्षात चांदी चांगली कामगिरी करण्याची शक्यता आहे. पीओपी बंदी हा विषय न्यायालयाच्या कक्षेत असल्यानं याबाबत मतप्रदर्शन करणं योग्य होणार नाही, पण सरकार गणेश मूर्तिकारांच्या सोबत आहे. तज्ज्ञांची मतं जाणून घेऊन न्यायालयात बाजू मांडण्यात येईल, असं आश्वासन राज्याचे माहिती तंत्रज्ञान दूरसंचार मंत्री आशिष शेलार यांनी दिलं. बीएड, एमएड आणि एमपीएड या अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेच्या नोंदणीला विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. बीएड अभ्यासक्रमासाठी 5 वर्षातील विक्रमी अर्ज नोंदणी झालेली आहे. यंदा 1,16,500 विद्यार्थ्यांनी शुल्क भरून अर्ज निश्चित केलेले आहेत. कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील शिळफाटा परिसरात बेकायदा बांधकामांचा सुळसुळाट बघायला मिळाला. मुंबई उच्च न्यायालयामध्ये ठाणे महापालिकेनं शीळ भागात 52 अनधिकृत इमारती असल्याची माहिती दिली आहे. थकीत मालमत्ता कराच्या वसुलीकरता महापालिकेनं पुन्हा एकदा अभय योजना जाहीर केली. या अंतर्गत थकीत मालमत्ता कराच्या विलंब शुल्कावर 50% सूट दिली जाणार आहे. 10 ते 31 मार्च या कालावधीत कराची थकबाकी भरणाऱ्या मालमत्ता धारकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. 2024 हे वर्ष आयपीओसाठी खूप चांगलं होतं, परंतु आता ते मंद होताना दिसतंय. शेअर बाजारातील घसरणी दरम्यान गेल्या 3 आठवड्यांपासून कोणत्याही कंपनीचा आयपीओ आलेला नाही. जानेवारीमध्ये केवळ 5 आणि फेब्रुवारीमध्ये 4 कंपन्यांची नोंदणी झालेली होती. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्था ईपीएफओनं यूएएन आधारशी लिंक केलेल्या सदस्यांना कागदपत्रांशिवाय वैयक्तिक तपशिलातील मुख्य माहिती बदलण्याची परवानगी दिली आहे. तर सदस्य कोणतेही कागदपत्र अपलोड न करता त्याचं नाव, जन्मतारीख, लिंग, राष्ट्रीयत्व, वडिलांचं नाव, वैवाहिक स्थिती, जोडीदाराचं नाव, सदस्य म्हणून येण्याची तारीख आणि सदस्यत्व सोडण्याची तारीख असं अपडेट करू शकतात. एसआयपी खाती वेळेआधीच बंद करण्याचा ट्रेंड झपाट्यानं वाढतोय. 61.33 लाख एसआयपीची खाती जानेवारीत बंद झाली, तर 53.2 लाख उघडण्यात आली. 2 वर्षात बंद एसआयपी खात्यांची संख्या आहे 48%. आर्थिक वर्ष संपण्याआधी अवघे काही दिवस राहिलेले असताना महापालिकेच्या संकेतस्थळामध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं गेल्या 4 दिवसांपासून मिळकत कर भरण्यास नागरिकांना अडचणी येत आहेत. अडचण दूर करण्याचं काम सुरू असल्याचं मिळकत कर विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं.
मुंबई गोवा मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला दिवसागणिक उत्तम प्रतिसाद मिळतोय. प्रवाशांची संख्याही वेगानं वाढतेय. मध्य रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या 2 महिन्यात एकूण 50,739 प्रवाशांनी या ट्रेनमधून प्रवास केलेला आहे. ठाणे शहरासह मुंब्रा, कळवा, वागळे इस्टेट भागात सुमारे 4,407 इमारती धोकादायक असून त्यातील 96 इमारती अति धोकादायक स्थितीत आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली. ठाणे महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणानंतर 96 अति धोकादायक इमारतींपैकी 53 इमारती रिक्त करण्यात आलेल्या आहेत. वागळे इस्टेट भागात ठाणे महापालिकेच्या कचरा हस्तांतर केंद्रावर कचऱ्याच्या ढिगाला आग लागली होती. यानंतर घटनेवर शिवसेना कार्यकर्त्यांनी केंद्रावर एकही गाडी आणू नका, गाडी आणण्याचा प्रयत्न केल्यास गाड्या फोडून टाकू असा इशारा महापालिकेला दिला आहे. त्यामुळे रविवारी शहरात घंटागाडी आल्या नाहीत. परिणामी बऱ्याच भागात कचरा उचलला नसल्याचं चित्र आहे. भारतीय शेअर बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांनी पैसे काढण्याची प्रक्रिया सुरूच ठेवली. मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये 24,753 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली. वाढत्या जागतिक व्यापार तणावामुळे बाजारात नकारात्मक वातावरण निर्माण झालेलं आहे. हायकोर्टानं पीओपी मूर्तींवर बंदी घातली आहे. तर मागे गणेशोत्सवादरम्यान प्रशासनानं मोहीम तीव्र केल्यानं राज्यातील 80% मूर्तीशाळांमध्ये गणेश मूर्ती घडवण्याचं काम ठप्प झालेलं आहे. त्यामुळे घरगुती गणेशोत्सवावर पीओपी बंदीचं विघ्न समोर ठाकलंय. महावितरणच्या पुणे प्रादेशिक विभागातील 5 जिल्ह्यांमध्ये तब्बल 310 कोटी 84 लाख रुपयांची वीज बिलं थकीत आहेत. आर्थिक अडचणीत असलेल्या महावितरणकडून घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई सुरू आहे. गेल्या 35 दिवसांच्या कालावधीत 51,735 थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आलेला आहे. राज्यातील 9 प्राचीन मंदिरांचं जतन आणि संवर्धन करण्याची घोषणा 4 वर्षांपूर्वी करण्यात आली होती. या मंदिरांच्या जीर्णोद्धार आणि संवर्धनाच्या कामाकरता सरकारनं अर्थसंकल्पात 101 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. याची जबाबदारी MSRDCवर सोपवण्यात आली होती. त्यातील काही मंदिरांच्या कामांना सुरुवात झाली आहे, मात्र यास गती मिळालेली नाही. अखेर 8 महिन्यांनी पुण्यातल्या वरंधा घाटातील रस्त्याचा तुटलेला कठडा दुरुस्त करण्यात आलाय. पावसाळ्यात 19 जूनला दरड कोसळल्यामुळे भोर महाड मार्गावर वरंध या घाटातल्या रस्त्याचा काही भाग संरक्षक कठड्यासह कोसळला होता. गेली अनेक वर्ष सोलापुरातील अकलूज टेंभुर्णी रोडचं काम अपूर्णच होतं. यामुळे नागरिकांना धुळीचा नाहक त्रास सहन करावा लागत होता. अखेर युवा सेनेनं केलेल्या मागणीनंतर रस्त्याच्या डांबरीकरणाचं काम सुरू झालेलं आहे. सिद्धनकेरी इथल्या मठाच्या वादावरून धर्मोपदेशक राचोटेश्वर शिवाचार्य यांना गजानं मारहाण करण्यात आली. यानंतर शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांनी राचोटेश्वर महाराजांची भेट घेतली. तसंच दोषींवर कारवाईची मागणी केली. या लोखंडी गजानं मारहाण प्रकरणामध्ये 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या 7 मध्यम प्रकल्पांमध्ये 5.28 TMC पाणी उपलब्ध आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विहिरी आणि कूपनलिकांमध्ये मार्चपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा आहे. तर शहराजवळील गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवायला सुरुवात झालेली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील शेकटा इथं 2 बालकांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. दोघे शेततळ्यामध्ये पोहण्याकरता गेले होते. तिथल्या पाईपला धरून पोहत असताना त्यांच्या हातातून पाईप सुटला आणि ते दोघेही शेततळ्यात बुडाले. इथे एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत.